हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. इथे मी एक इंस्टाग्रामवरती रील बनवली ती डाउनलोड करून घेतली, पण त्याचा नेमका आवाजच गायब झाला आहे. पण रील हे ट्रेंडिंग गाणं होतं त्याच्यावरची होती. तर म्हटलं चला छोटासा आनंद हा पण तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून ही रील याला अटॅच केली. पण याला खरं तर सॉंगच नाही आहे, ते म्हणजे ते आलंच नाही. का नाही आलं मला माहीत नाही. मोस्टली होतंच इंस्टाग्रामच्या रील्स अशा डाउनलोड, पण का नाही झाली मला माहीत नाही. तर आत्ता वाजलेले होते 7 आणि पहिला मला झाडझूड करून घ्यायची होती, कारण ओट्यावर इतका पसारा पडला होता. सगळा पसारा आवरायचा, झाडझूड करायची. नंतर मग देवाला दिवा लावायचा. तर तुम्हाला दिसतच असेल इथे पसारा पडलेला आहे. पसारा असं म्हणता येणार नाही, छोटी मोठी भांडी असतात, भांडी वगैरे लावायची, व्यवस्थित ओटा पुसायचं आणि देवाला बत्ती करून मग नंतर स्वयंपाकाला लावायचं. असं माझं रोजचं प्लॅनिंग असतं. तर इथे हे सगळं आवरून घेते. पहिला कुकर लावला आहे आधीच, कारण उसळ करायची होती मला. ती काही भाजी लवकर शिजणार नाही, त्यामुळे तिला आधी कुकर लावून घेतला आणि मग म्हणलं स्वच्छता करावी आणि मग पुढच्या कामाला लागावं. तर ते मटकी भिजवून ठेवली. ती मटकी मला बांधून ठेवायची, कारण तिची भाजी मला उद्या करायची मोड आणण्यासाठी. तर तिला पहिला बांधून ठेवते. आत्ता बांधून ठेवली की तिला छान उद्या सकाळी मोड येतात आणि मग त्याची भाजी करता येते. त्यामुळे मटकीची मोड आणण्यासाठी बांधून ठेवायचं आहे. त्याआधी ते ओटा पुसून घेते आणि ओटा पुसून झाल्यानंतर मग सगळी भांडी तर आधीच लावलेली होती बरं का, पण ओट्यावर खूपच पसारा घाण होती. त्यामुळं मला ती ओटा पुसून झाल्यानंतर मग आपण मटकी बांधून ठेवायची. त्याच्यानंतर दिवाबत्ती करायची, देवाला दिवा लावायचा आणि मग स्वयंपाकाला लागायचं. ओटा पुसायचं काम चाललेलं आहे इथं. मला काय होतं आहे की व्हिडिओ काढायला कोणीच नाही, त्यामुळे सगळं स्वतः करायचं. तर आवड तर आहे, पण म्हणलं सगळं स्वतःच करायला लागतं. तर असं काहीतरी जुगाड करावा. माझ्याकडे आहे सेल्फी स्टिक, पण ती कशी आहे, खूपच बारीक आहे, त्यामुळे पडली तर मोबाईल फुटायचा आणि मग नवीन उद्योग लागायचा. तर इथं मी घेतली मटकी बांधायला. मटकीतलं सगळं पाणी काढून घेतलं आणि एका बॅगमध्ये ती बांधून मी पातेल्यात घालून ठेवून घेते, म्हणजे ते सकाळी छान मोड येते आणि त्याची भाजी करता येईल किंवा स्प्राउट्स म्हणून खाता येईल. सकाळी स्प्राउट्स म्हणून खातात तसंही करता येईल. तर समोर तुम्हाला मनी प्लांट दिसत असेल, त्याला मीच इकडे आणला बरं का, कारण इकडं ऊन लागते त्याला आणि काय होतं तोंडावर खूप ऊन येते सकाळी सकाळी, उन्हाळा आहे ना. त्यामुळे म्हटलं चला इथं एखादं झाड ठेवावं म्हणून त्याला तिथे मी ठेवलं आहे आणि थोडंसं आडलं ऊन. पेपरही लावून घेतले आहेत म्हणजे ऊन तोंडावरती यायला नको. आता ही मटकी बांधून झाली, तिला ठेवून देते आणि दिवाबत्ती करते. देवाला दिवा लावला आणि आता अधिक मास आहे म्हणून तुळशीजवळ पण तुपाचा दिवा लावत असते. तर देवाला दिवा लावल्यानंतर मग तुळशीकडे दिवा लावूया. तर देवाला दिवा लावून आता मी ती तुळशीची इथे आली आणि ट्रायपॉड ठेवला बरं का. तो पडेल याची मला फार भीती वाटते, म्हणून त्याला असा ठेवला. आणि इथं आहे तुळस. माझी खरंच खूप वर्षभर झालं माझ्याकडं तुळसच नाही टिकली. आत्ता 1-2 महिने झाले, 2 महिने पण नाही झालेली तिला. खरं तर 1-1.5 महिना झालं तुळस आणली आहे. तर ती चांगली जरा मजबूतच बघून आणली, त्यामुळे ती इथं टिकली. तिला उन्हात ठेवली आणि तशी तिची व्यवस्थाही केलेली, पाणी रोज घालते. तर बघू आता ही किती दिवस टिकते. खरं तर तुळस असायला पाहिजे आपल्याकडे, म्हणून तिला खूप मी टिकवायचा प्रयत्न करत असते. आणि आता तुपाचा दिवा लावते. त्यासाठी आम्ही दिवाळीमध्ये आकाशकंदील आणले होते, तोच तिथे बांधला, कारण माझे कपडे पण तिथे असतात ना, तर कपड्याला एखाद्या लागू नये म्हणून मग वारा सुटलेला असतो, म्हणून त्या आकाशकंदीलमध्ये मी हा दिवा ठेवत असते. आणि अगरबत्ती काही एवढं होत नसते, पण दिवाने काही होऊ शकतो धोका, नाही का, म्हणून मी त्याला आकाशकंदीलमध्ये ठेवत असते. हा दिवा ठेवते मी आकाशकंदीलमध्ये. तुळस आणि त्या शेजारी हळद, त्याच्या शेजारी ना आंबे हळद लावली मी एका कुंडीमध्ये. तुम्हाला दाखवेन मी कधीतरी. आंबे हळद मी आणली होती लोणच्यासाठी, तर त्याचे ठेवलं होतं बोन, तर ते नेमकं उगवून आलं, म्हणून मी त्याला कुंडीत लावलं, तर ते चांगलंच आले. आता तुम्हाला दाखवते उद्या वगैरे कधीतरी व्हिडिओमध्ये. केवढं हळदीसारखंच आहे, त्याला पान आले आणि 2-3 याला कोंब आलेत, तर तेही तुम्हाला कधी दाखवते.
तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला असं सपोर्ट करत राहा. चला मग आता पुढच्या कामाला लागूया. कामाला लागायचं तर चाललीच आहे. मी आधीने काम वाढून ठेवलेलं आहे. फ्रीजमध्ये खूप बर्फ साठलाय म्हणून हा पोरगा काहीतरी बर्फ काढतो, कारण तोच फ्रीजमध्ये बाटल्या ठेवतो आणि पितो. आम्ही कोणीच फ्रीजमधलं पाणी पित नाही. आणि पाणी करू नकोस, खाली कर, गोळा कर.